स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठणे बसस्थानक परिसरात सलग 2 दुकानांवर चोरी, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। नागोठणे शहरातील बसस्थानकासमोरील परिसरात पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडस करून एका पाठोपाठ 2 दुकानांची पत्रे आणि शटर तोडून चोरी केली। या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी सर्वप्रथम बसस्थानकासमोरील साई अगरबत्ती स्टोअर्स या दुकानाचे सिमेंटचे पत्रे तोडून आत प्रवेश केला। दुकानातून त्यांनी महागडे परफ्यूम, अगरबत्ती आणि इतर किरकोळ सामान असा सुमारे 10,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। त्यानंतर चोरट्यांनी त्याच रांगेत असलेले सचिन पिंगळे यांचे मनी ट्रान्सफरचे दुकान फोडले। येथे गल्ल्यात ठेवलेली 20,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी नेली। हायवे नाक्यावरील मागील काही चोरींमध्ये पत्रे तोडून आत घुसण्याची तीच पद्धत वापरल्याचे दिसून आले। विशेष म्हणजे केवळ 2 दिवसांपूर्वीच बाळसई गावातील एका मंदिरासह 9 घरांमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना घडली होती। सलग होणाऱ्या या घटनांमुळे नागोठणे आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या चोरीनंतर व्यापारी वर्गात प्रचंड भीती आहे। दिवसाढवळ्या आणि रात्रीही सुरक्षितता नाही। पोलीस प्रशासन या टोळीचा बंदोबस्त कधी करणार असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय। घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। सलग चोरीच्या घटनांमुळे नागोठणे शहरात रात्रीची गस्त आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। स्वराज दर्शनसाठी प्रतिनिधी सुदर्शन कोटकर, नागोठणे, रायगड।